सध्या MIDC कडून म्हणजे सावतामाळीनगर नाळे वस्तीकडून जाणारा भवानीनगरचा रस्ता आणि या रस्त्यावरती एका साईडला जे बसवलेली स्ट्रीट लाईट आहे यामुळे लय मोठा शासनाचा खर्च करण्यात आला। परंतु आत्ता जर पाहिलं तर हा पोल जे आहे तो सध्या वाकलेल्या अवस्थेत आहे, म्हणजे पडलेला आहे आणि फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन क्रॅक गेल्यामुळे यदा कदाचित हा पोल लाईटचा आहे, लाईट चालू आहे परंतु पोल कधी अंगावरती किंवा काहीतरी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जो संबंधित पोल आहे ते पोल सध्या या ठिकाणी अशा अवस्थेत आहे की काम किती कामाची क्वालिटी आहे ह्याच्यावरनं कळतंय। आणि हा जो फाउंडेशन सहित हा पोल वाकलेला आहे, यदा कदाचित त्याच्यापासून लाईट जर शॉर्ट झालं तर मोठी जीवितहानी बी होणार आहे आणि एखादं माणसं यातून जाणं येण्यासारखं असतं। यामध्ये शाळकरी मुलं असतील, इथले रहिवासी असतील, यांना मात्र ह्याचा नाहक त्रास होणार आहे आणि कोण जर मोठी घटना जर घडली तर याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न सध्या येथील नागरिक करत आहेत। बघा, हा पोल सध्या लाईट चालू आहे परंतु अशा वाकलेल्या स्थितीत आहे। याची तक्रार आम्हाला ज्यावेळेस मी इकडे चाललो होतो त्यावेळेस हा निदर्शनास आला। याची लवकरच हा पोल जे आहे तो दुरुस्त करावा अशी मागणी सध्या होत आहे, नाहीतर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे। फाउंडेशन सहित या ठिकाणी पोल आहे तो वाकलेला आहे।